दाखवला. यापूर्वी रोटरियन सुनील कडलगनी देखील असंच अर्थ साक्षरतेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक चांगला उपक्रम राबविला आहे. रोटरी क्लबचा त्यामध्ये सहभाग होता आणि त्याच अनुषंगाने आपण ही वेब सिरीज टाइप एक वेबिनार अरेंज केलेला आहे. जवळपास मला 44 पार्टिसिपंट इथे दिसत आहेत. आणखी जसे येतील ते जॉईन होतच राहतील. तर आता ऑलरेडी 5:30च्या पुढे आपण गेलेलो आहोत. मी डॉक्टर रोटरी ते कोणाचं तरी अजून चालू आहे, त्यांना घोले सरांचा आहे मला वाटतं बहुतेक. तो त्यांना ते अनम्यूट करायला सांगा ना, म्हणजे फार त्यांचा आवाज येतोय. हो हो, किंवा तुमच्या समोर ऑप्शन राहील अनम्यूट. बरं ठीक आहे मी करतो. कारण ते प्रत्येकाला सांगणं पॉसिबल नाही होणार. ठीक आहे, ओके. तर संजयजी राठींना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद रोटरियन्स आणि माझ्या मित्रांनो. आपण सगळेजण घरी बसलेला आहोत आणि घरी बसल्या बसल्या आता काहीतरी आपलं रोटरीचा नेहमी बेसिक जो एम असतो की वेन एव्हर वी कम टुगेदर वी शुड शेअर आवर नॉलेज इन बिटवीन अस. एव्हरीवन हॅज ए डिफरंट नॉलेज आणि प्रत्येकाने प्रत्येकाचं नॉलेज जर शेअर केलं तर तेवढंच एक इन्फॉर्मेशन मिळते. आणि आपण पण आता सगळे घरी आहात, भरपूर आपल्याला टाइम आहे आणि मग त्यामध्ये थोडासा मी असा विचार केला की हिंदू अनडिवायडेड फॅमिली त्याचं टॅक्स मध्ये काय प्लॅनिंग होऊ शकतं, त्याच्यामध्ये टॅक्स सेव्हिंग होतं. प्लस अनेक वेळा आपण फॅमिलीमध्ये राहतो किंवा इंडिव्हिज्युअल लेवलवर असतो, आपल्या ऍसेट्स असतात, परंतु आपल्याकडे सक्सेशनचं काय प्लॅनिंग आहे. कारण आपण प्रत्येक व्यक्ती जेव्हा तारुण्यात असतो किंवा पुढं बी गेल्यानंतर त्याच्या डोक्यात कधी आपण सक्सेशन प्लॅनिंगचं डोक्यात राहत नाही आणि अचानक काहीतरी घडल्यानंतर मग काही जे मनासारखं ठरलेलं असतं त्याप्रमाणे जर नाही झालं तरी पण ते योग्य नसतं. तर त्यासाठी सक्सेशनचं पण प्लॅनिंग काय असायला पाहिजे का, हा एक विचार माझ्या डोक्यात आला आणि त्या संदर्भात आपल्या सगळ्यांना नॉलेज शेअर करावं म्हणून हा मी एक उपक्रम निवडला. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये मेनली एचयूएफचं बेनिफिट्स काय आहे, एचयूएफ मध्ये आपण प्लॅनिंग काय करू शकतो, एचयूएफचं सोर्स ऑफ इन्कम काय असतं, किंवा एक एचयूएफ फॅमिली जे असेल तर त्याच्यामध्ये जे मेंबर्स असतात किंवा तिथं जे को पार्टनर असतात, नेमकं को पार्टनर म्हणजे काय, मेंबर म्हणजे काय, त्याचा जो कर्ता असतो तो नेमका कोण असतो, कर्ताच्या हातात काय राईट्स असतात किंवा कर्ताच्या काय जबाबदाऱ्या असतात, आणि प्लस विल काय करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, आणि विल नाही केलं तर काय होतं, हे आपल्याला सगळे विषय थोडक्यामध्ये आपण डिस्कस करूया. हा एक फ्रेंडली विषय आहे, एक नॉलेज शेअरिंगचा विषय आहे, तर तो आपण सगळ्यांना मिळून आपण तो घ्यायचा प्रयत्न करूया. तर सर्वप्रथम ह्या एचयूएफचा बेनिफिट काय आहे किंवा टॅक्सेशन पॉइंट ऑफ व्ह्यू मधून बेनिफिट काय आहे, हा जर विचार केला आपण तर एचयूएफ ही जी कन्सेप्ट आहे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, इन्कम टॅक्स लॉ मध्ये त्याला वेगळा पर्सन म्हणून ट्रीट केलेला आहे. यू ॲज ए इंडिव्हिज्युअल्स तुमची एक वेगळी आयडेंटिटी आहे, परंतु ॲज ए एचयूएफ म्हणजे एक पूर्ण फॅमिली ॲज सच इज अ डिफरंट पर्सन इन्कम टॅक्समध्ये. त्यामुळे तुम्हाला बेसिक एक्झम्पशन जो लिमिट आहे ते एक्झम्पशन लिमिटचा फायदा होतो. जसा इंडिव्हिज्युअलला 2,50,000 रुपयाचं हे बेसिक एक्झम्पशन लिमिट आहे, जोपर्यंत त्याला 1 रुपयाचा टॅक्स लागत नाही. परंतु तसंच एचयूएफला सुद्धा 2,50,000चं एक्झम्पशन लिमिट आहे. त्यामुळे तुम्हाला इनडायरेक्टली तिथपर्यंतचं इन्कम याला कोणत्याही प्रकारचं टॅक्स लागत. समजा आपण एक उदाहरण घेऊया की माझी फॅमिली आहे, फॅमिलीमध्ये 4 लोक आहे, प्रत्येक व्यक्ती 10-10 लाख रुपयाचं इन्कम कमवत आहे आणि आता मला या वर्षामध्ये अजून एक 10 लाख रुपयाचं ऍडिशनल इन्कम काहीतरी मिळणार आहे. से माझं एखादी एक प्रॉपर्टी आहे आणि मी ती प्रॉपर्टी रेंटेड देत आहे, पण तीच जर प्रॉपर्टी माझी एचयूएफ मध्ये असती तर हे 10 लाख रुपये मी एचयूएफ मध्ये वेगळ्या पद्धतीने जर आलेलं असलं तर त्या 10 लाखाला पूर्ण 2.5 लाखाचा वेगळा स्लॅब लागतो आणि पुढच्या 2.5 लाखाला त्याला काय 5% टॅक्स रेट लागतो, पुढच्या 5 लाखाला 10% टॅक्स लागतो.
तर हे 3 वेगवेगळे झाले. तेच जर इन्कम माझ्या इंडिव्हिज्युअल मध्ये ऍड जर झालं तर मला त्या 10 लाखाला स्ट्रेट अवे 3 लाख रुपये टॅक्स सेपरेट लागला असता. आणि तोच मी एचयूएफ मध्ये जर घेतला असता तर तो टॅक्स मला कमी लागतो. म्हणजे जवळजवळ जर वर्कआउट जर आपण केलं तर पहिल्या 2.5 लाखाला 30% फायदा म्हणजे 75,000 रुपये, पुढच्या 2.5 लाखाला 25% फायदा म्हणजे 62,500 रुपये, आणि पुढच्या 5 लाखाला जवळजवळ तुमचं 10% फायदा म्हणजे 50,000 रुपये. असं 1,87,000 जवळपासचं तुमचं टॅक्स बेनिफिट प्लस सरचार्ज वगैरे जर ऍड केलं तर डेफिनेटली 1,95,000 रुपयाचं टॅक्स बेनिफिट जस्ट तुम्ही एक बेनिफिट एचयूएफ जर क्रिएट झालं तुमचं तर त्यामध्ये तुम्ही हा बेनिफिट एन्जॉय करू शकता. तर तो एचयूएफचा बेनिफिट, एचयूएफ कशी क्रिएट व्हायला पाहिजे, त्याच्यात सोर्स कसा आला पाहिजे, हा पुढे आपण भाग घेऊया. परंतु पहिल्यांदा तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे. ते जस्ट मी चार्ट दिलेला आहे पहा, तर याच्यामध्ये हाऊस प्रॉपर्टी इन्कम माझी फक्त जर शिफ्ट झाली तर त्यामध्ये पहा की माझं जे पहिल्या इंडिव्हिज्युअल मध्ये इन्क्लुडिंग जर असलं तर 3,58,000 टॅक्स आहे. आणि हे जर मी फक्त शिफ्ट करून टाकलं तर ते टॅक्स माझा फक्त 2,65,000 झाला. म्हणजे इथं तुम्हाला स्ट्रेट अवे टॅक्सचा बेनिफिट तुम्हाला दिसतो. तर अशा पद्धतीचा इन्कम टॅक्सचा बेनिफिटचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज यू कॅन एन्जॉय बाय मेकिंग ए एचयूएफ फॅमिली. बरं, याला जे इन्कम टॅक्सचे रेट आहेत मी तुम्हाला सांगितले, जे इंडिव्हिज्युअलला इन्कम टॅक्सचे रेट आहेत तेच एचयूएफला टॅक्सचे रेट आहे. प्लस तुम्हाला एक सेपरेट सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी सुद्धा याच्यामध्ये क्रिएट करता येते. सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीला आपल्याला माहिती आहे की मी एखाद्या हाऊस प्रॉपर्टीचं मला जेव्हा मी सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी करतो तर त्याला मला 2 लाख रुपयापर्यंत व्याजाचं बेनिफिट असतं. परंतु मला अजून एखादी माझी जर प्रॉपर्टी असेल आणि ती जर एचयूएफ मध्ये असेल तर त्यामध्ये ऍडिशनल 2 लाखाचं व्याजाचा सुद्धा बेनिफिट यू कॅन एन्जॉय. प्लस अगोदर वेल टॅक्स लागायचं, एक घरापेक्षा जास्त घर असलं तर त्यावेळेस मध्ये दुसऱ्या घराला वेल टॅक्स लागत होता. तर ती जर वेल प्रॉपर्टी तुमची सेपरेटली असली तर त्यावेळेस वेल टॅक्स लागत नव्हता एचयूएफ मध्ये जर असली. प्लस तुम्हाला जसं इंडिव्हिज्युअलला आपण एटीसीचं डिडक्शन्स घेतो, म्हणजे से आपण LIC किंवा फिक्स डिपॉझिट किंवा अजून जे एटीसीच्या डिडक्शन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करता येतात. फक्त पीपीएफचा बेनिफिट जो आहे, जो इंडिव्हिज्युअलला मिळतो, तो पीपीएफचा बेनिफिट मात्र एचयूएफ फॅमिलीला मिळत नाही. परंतु हा पण बेनिफिट तुम्ही एन्जॉय करू शकता. तो कसा की एचयूएफच्या फॅमिली मेंबरच्या पीपीएफ अकाउंटमध्ये जर एचयूएफने इन्व्हेस्टमेंट केली तर ती सुद्धा डिडक्शन्स म्हणून अलाउड आहे. त्यामुळे तुम्हाला 1.5 लाखाचं सेपरेटली एटीसीचं डिडक्शन्स मिळू शकतं. एटीडीचं सुद्धा तुम्हाला डिडक्शन मिळतं. तुम्ही इन्व्हेस्टमेंट मेडिक्लेमचं इन्शुरन्स पॉलिसी असेल, तुमचा प्रीमियम इकडे जर इंडिव्हिज्युअल लेवलला खूप जास्ती होत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही एचयूएफला शिफ्ट करू शकता. एनी मेंबरचं मेडिक्लेमचा खर्च जो केलेला असेल तर तो एचयूएफ फॅमिलीमधून डिडक्शन्स म्हणून अलाउड होत असतं. म्हणजे अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुमच्या बायफर्केट होऊ शकतात. इन्व्हेस्टमेंट सुद्धा बायफर्केट तुम्ही LIC इन्शुरन्स पॉलिसी जी आहे, एटीसी मध्ये जे डिडक्शन्स आहे, जसं इंडिव्हिज्युअलला एटीसी इन्शुरन्स प्रीमियम जर भरलेला असला तर तो अलाउ होतो, तसं एचयूएफला त्याच्या फॅमिलीमधले जे मेंबर्स आहेत त्याचा जर इन्शुरन्स प्रीमियम भरलेला असेल तर दॅट डिडक्शन्स इज ऑल्सो अलाउड. तसंच सेपरेट एक्झम्पशन फॉर कॅपिटल गेन. जेव्हा कॅपिटल गेन झाला तर त्याला तुम्हाला डिडक्शन्स अवेलेबल आहे की मला एक समजा एखादी मी प्रॉपर्टी विकली आणि त्याच्यामधून मला कॅपिटल गेन झाला तर इन्कम टॅक्सने 54F खाली दुसरी प्रॉपर्टी सुद्धा घेतली तर तो तेवढा वजावट मिळत, तो जो डिडक्शन्स अलाउड. तसा सेम डिडक्शन्स तुम्हाला एचयूएफ फॅमिली मधून सुद्धा हा सेपरेटली घेता येतो. तर अशा प्रकारे आपल्याला बीइंग एचयूएफ फॅमिली यू कॅन बी ए सेपरेट इंडिव्हिज्युअल पर्सन, आणि त्यामुळे तुम्हाला जे इंडिव्हिज्युअल्सला बेनिफिट्स आहेत तसे सेमच्या सेम बेनिफिट्स तुम्हाला एचयूएफ फॅमिली मधून करता येत असते. आता प्रश्न येतो की एचयूएफ म्हणजे नेमकं काय? एचयूएफ म्हणजे
ए फॅमिली विच कन्सिस्ट all persons lineally descended from common ancestor including wives and unmarried daughter. आता फॅमिली असायला पाहिजे त्या फॅमिलीचे लिनियन डिसेंडंट आहेत, म्हणजे त्याच्या खालचे जे मेंबर्स आहेत ते कॉमन एन्सेस्टर करून, म्हणजे एका व्यक्तीकडून पुढे गेलेली जी लिनियन डिसेंडंट असतील तर ते सगळे पर्सन्स हे त्या फॅमिलीचे मेंबर होतात. प्लस तर त्यांच्या ज्या वाईफ्स असतील आणि डॉटर्स या सगळ्या सुद्धा फॅमिलीच्या मेंबर्स होत असतात. डॉटर्सच्या बाबतीत जर विचार केला तर अर्लियर अनमॅरिड डॉटर फक्त मेंबर असायच्या. एकदा लग्न झालं तर डॉटर ही त्यामधून मेंबरशिप मधून जात होती. परंतु मित्रांनो 9/9/2005 मध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये जी अमेंडमेंट झाली त्या अमेंडमेंट नुसार जर एखादी डॉटर जी 9/9/2005 अगोदर जन्मलेली असेल किंवा 9/9/2005 नंतर जन्मलेली असेल, परंतु जिचे फादर हे 9/9/2005 जर जिवंत असतील तर अशा सर्व डॉटर्स या इथून पुढच्या कालावधीमध्ये त्या फॅमिली मधल्या को पार्टनर म्हणून होणार आहे. म्हणजे डॉटरला जसं एखाद्या व्यक्तीची स्वतः कमावलेली जी प्रॉपर्टी असेल तिचं सक्सेशनने त्या डॉटरला राईट्स पहिल्यापासून आहे. परंतु हिंदू अनडिवायडेड फॅमिली मधले प्रॉपर्टीमध्ये त्या डॉटरला हक्क हा नव्हता अगोदर. तो हक्क आता 9/9/2000 पासून त्या डॉटरला आलेला आहे. आता फॅमिली म्हणजे नेमकी काय? हिंदू ऍक्ट नुसार एखाद्या व्यक्तीचं लग्न झाल्याबरोबर, कारण एचयूएफ काय क्रिएट करावा लागत नाही. एचयूएफ हा बाय स्टेटस बाय लॉ हा ऑटोमॅटिकली तयार झालेला आहे. त्यामुळे एकदा एखाद्या हिंदू व्यक्तीचं लग्न झाल्याबरोबर त्याचं कुटुंब तयार झालं. आता हा कुटुंब तयार झालं हिंदू लॉ नुसार, हे कुटुंब तयार झालं. परंतु इन्कम टॅक्स लॉ काय सांगतो? इन्कम टॅक्स लॉ सांगतो की जरी हिंदूचं कुटुंब जरी तयार झालेलं असेल तर तो एसएससी केव्हा होईल? तो एसएससी जेव्हा होईल की ज्या वेळेस त्या कुटुंबामध्ये फर्दर कोणीतरी को पार्टनर जन्मलेला असेल. म्हणजे काय की त्या हिंदू व्यक्तीचं लग्न झाल्यानंतर त्याला पहिलं जे अपत्य येईल ते आयदर मुलगा असो अथवा मुलगी असो, त्याबरोबर तो हिंदू हा इन्कम टॅक्स नुसार इलिजिबल होऊ शकतो एसएससी म्हणून. पण एसएससी व्हायला तुम्हाला माहितीच आहे काहीतरी त्याला उत्पन्न लागेल. उत्पन्न असल्याशिवाय तो एसएससी होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला जेव्हा त्याचं उत्पन्न मिळेल, म्हणजे काय की तुमची लग्न झाल्यानंतर ताबडतोब एक एचयूएफ तयार झालं, परंतु मुलगा झाल्यानंतर तो एसएससी तयार झाला. तो एसएससी तयार झाला तर त्यामुळे त्याच्यामध्ये संभाव्य पुढच्या ज्या काही इन्कम झालेलं असेल, आता ते इन्कम कसं व्हायला पाहिजे, तो क्रिएट कसं करायला पाहिजे हे आपण पाहूया. परंतु अशा प्रकारे ते कुटुंब होऊ शकतं. आता बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्याला अँसेस्ट्रल प्रॉपर्टी वडिलोपार्जित आलेली असेल. आता अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे काय की अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे त्यांच्या वडिलाकडून किंवा त्याच्या वडिलाच्या वडिलाकडून किंवा ग्रेट ग्रेट ग्रँडफादर कडनं ज्या काही प्रॉपर्टीज आलेल्या असतील त्या प्रॉपर्टी नॉर्मली एचयूएफच्या प्रॉपर्टी असतात. परंतु याचा अर्थ असा होतो का वडिलांची एखादी प्रॉपर्टी वडिलांची डेथ झाल्यानंतर जर त्याच्या मुलाला मिळाली तर ती डायरेक्टली एचयूएफची होईल का? तर नाही. कारण वडिलांनी जर स्वतःची कमवलेली प्रॉपर्टी असेल तर ती बाय सक्सेशनने ही जर त्यांनी कोणती विल केलेली नसेल तर ती प्रॉपर्टी मुलाला येताना ही त्याला इंडिव्हिज्युअल म्हणूनच प्रॉपर्टी ती मिळते. ती काय एचयूएफ म्हणून मिळत नाही.
परंतु वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी जर त्यांनी विल केलेलं असेल की ही प्रॉपर्टी माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलाच्या कुटुंबाला मिळावी, असं जर विल केलेलं असेल तर ती प्रॉपर्टी त्याची HUF ची प्रॉपर्टी म्हणून होऊ शकते. तर किंवा जर तसं काही केलेलं नसेल तर त्यानंतर आपण ती कशा पद्धतीने करायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय असतं की काही वेळेस प्रॉपर्टी विलनी मिळालेली नाही आहे, परंतु माझं लग्न झालेलं आहे आणि मुलापुढचं को पार्टनर जन्मलेला आहे, मुलगा अथवा मुलगी. त्या केसमध्ये मी माझी स्वतःची सुद्धा प्रॉपर्टी त्या HUF मध्ये ब्लेंड करू शकतो. या ब्लेंडचा फायदा काय आहे, नुकसान काय आहे हे आपण पुढे पाहूया. म्हणजे अशा प्रकारे हिंदू फॅमिली याला जन्म घेण्यासाठी अँसेस्ट्रल प्रॉपर्टीज पाहिजे का, तर असं नाही. आज बी तुम्ही तुमचं लग्न झालेलं असेल आणि मुलगा मुलगी असेल तर तुम्ही आज पण तुमची प्रॉपर्टी हिंदू HUF फॅमिली म्हणून क्रिएट होऊ शकते. आता मी समोर एक उदाहरण देतोय. आता हे नावं घेऊ नका, कारण हे नावं थोडेसे हिंदू नावं दिसत नाही, तर मला जी काय स्लाइड मिळाली त्यावरून मी टाकली. तर याच्यामध्ये पहा की एक जॉर्ज आहे आणि एक नॅन्सी आहे. हे हिंदू आहे असं आपण समजूया. हे दोघं जण आहे, त्यांना 3 अपत्य आहे. दुसरा एक जॉर्ज आहे, एक जॉन म्हणून मुलगी आहे आणि एक पीटर म्हणून. हे 3 मुलं. त्याच्यातला कोणताही जो 50 वर्षाचा जॉर्ज जन्मला तेव्हाच यांचं लग्न झालं, तेव्हाच HUF फॅमिली झाली आणि हा जॉर्ज जेव्हा आला त्यावेळेस तो इन्कम टॅक्सला इलिजिबल झाला. तर अशा प्रकारचं हे कुटुंब तयार झालं. पुढं मुलीचं लग्न झालं, मुलीला सुद्धा पुढचे अपत्य आले. तिसऱ्या मुलाचा जो पीटर आहे त्याला सुद्धा अपत्य झालं. आता या जॉर्ज आणि नॅन्सीचं हे 3 मुलांचं जे कुटुंब होतं हे कुटुंब पुढं वाढलं आहे. या कुटुंबामध्ये मुलाचे जे मुलं आलेले आहेत या कुटुंबामध्ये ते त्या फॅमिलीचे मेंबर झालेले आहेत. परंतु मुलगी ही को पार्टनर आहे, परंतु मुलीपासून पुढचे जे अपत्य आलेले आहे हे मात्र या HUF फॅमिलीचे मेंबर होऊ शकत नाही. कारण ही जी अपत्य आहे, कारण HUFचा पहिला नियम असा आहे की तो को पार्टनर किंवा मेंबर केव्हा होतो की जर तो व्यक्ती त्या कुटुंबामध्ये जन्मलेला असेल तर त्यावेळेसच फक्त तो मेंबर होतो. आता या मुलीचे जे मुलं आहेत हे मात्र दुसऱ्या कुटुंबात जन्मलेले आहेत, त्यामुळे ते यामध्ये त्यांना काही प्रमाणामध्ये राईट्स कसा असतो तो आपण पाहूया. परंतु त्यांना ते जे मुलं आहेत पुढचे मुलीचे ते मात्र यामधले मेंबर होऊ शकत नाही. हा सगळ्यात महत्वाचा यामधला भाग आहे. आता याचं कसा त्यांचा राईट्स होतो, को पार्टनरचा कसा होतो हे आपण पुढं पाहूया. प्लीज म्यूट. आता या HUF मध्ये कोणाकोणाला कोण कोण येतं. आता इन्कम टॅक्स लॉ प्रमाणे HUF मध्ये हिंदू असेल, शीख असेल, बुद्धिस्ट असेल किंवा जैन असेल, यापैकी कोणतीही जरी व्यक्ती असली तरी तिला ह्याचं बेनिफिट मिळू शकतो. हिंदू लॉ प्रमाणे हिंदू हिंदू आहे, परंतु हिंदू, शीख, बुद्धिस्ट, जैन यांच्यासाठीच फक्त हा HUF इन्कम टॅक्स साठी जो HUFचा बेनिफिट आहे हा त्यांना मिळतो. त्यामुळे पारसी, ख्रिश्चन आणि मुस्लिम या लोकांना HUF क्रिएट करता येत नाही. आता HUFचे जसे फायदे आहे तसे काही अडचणी पण आहे. अडचण नंबर 1 काय की एकदा तुम्ही HUFची जर इन्कम टॅक्सची फाईल तयार केली तर तुम्हाला सेपरेट त्याचं बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करायला पाहिजे, त्याचं सेपरेट इन्कम टॅक्सचं रिटर्न्स तुम्हाला फाईल करायला पाहिजे. त्याचप्रमाणे HUF प्रॉपर्टीमध्ये जर एखादी ऍसेट जर गेलेली असेल तर नॅचरली मुलीचे राईट्स त्याच्यामध्ये नॅचरली क्रिएट झालेले असतात की जे तुम्ही कोणत्याही विलद्वारे कमी करू शकत नाही, अनलेस अँड अंटिल त्या मुलीने जर सांगितलं का मला माझे जे हक्क आहे मी हक्क याच्यामधून सोडत आहे, तरच फक्त ते हक्क जाऊ शकतात. मी माझी कमवलेली जर प्रॉपर्टी असेल ही कोणाला द्यावी याचा राईट्स बाय डिफॉल्ट मला बाय विलद्वारे
करता येऊ शकतो. परंतु एचयूएफ प्रॉपर्टीमध्ये जो पुढच्या माझा जो राईट असेल, म्हणजे माझी जर एचयूएफ असेल तर माझा त्या एचयूएफ मध्ये जो शेअर असेल त्या शेअर पर्यंत मी विल करू शकतो. परंतु ह्या एचयूएफ फॅमिलीमध्ये माझ्या मुलाला मुलीला जो शेअर मिळतो त्याचा कोणताही हक्क सोडायचा अधिकार मला मिळत नाही. त्यामुळे हा याच्यामधला जो ड्रॉबॅक, कारण आता मुला मुलीला सारखा हक्क असल्यामुळे तो त्यांचा राईट आहे, कारण तो त्यांना राईट हिंदू लॉने बाय डिफॉल्ट दिलेला आहे. हा त्यामधला ड्रॉबॅक मधला भाग आहे असं आपण समजूया. आता एचयूएफ फॉर्मेशन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर एचयूएफ बाय स्टेटस ऑटोमॅटिकली क्रिएट झालेला आहे, त्याला काही वेगळं करायची गरज नाही. परंतु तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्सचे असेसी होतात तर त्यावेळेस तुम्हाला काहीतरी एक डीड असायला पाहिजे. हे डीड काय असतं? हे डीड असतं की त्याच्यामधले फॅमिलीमध्ये कोण कोण मेंबर आहे आणि त्या सगळे मेंबर मिळून सगळे सांगतात का ह्या फॅमिलीमधला कर्ता हा आहे. एक सिंपल तुम्ही गुगल जरी सर्च केलं तरी तुम्हाला कुठेही याचं लिगल डीड मिळू शकतं. एक सिंगल पानी डीड असतं, त्याच्यामध्ये तो मेंबर सगळे लिहून देतात की याच्यामध्ये कर्ता कोण. एक साधं सिंपल तुम्ही डीड करू शकता. तुम्ही पॅन नंबर साठी सेपरेटली ऍप्लिकेशन करू शकतात. 49A फॉर्म मध्ये ऍप्लिकेशन करून पॅन ऍप्लिकेशन केल्यामुळे नंतर तुम्हाला पॅनचं ऍप्लिकेशन मिळतं. त्याबरोबर पॅन आल्यानंतर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट सुद्धा खोलता येऊ शकतं. इतकी सिंपल प्रोसेस आहे. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही इन्कम टॅक्सची असेसी केव्हा होणार, जर तुम्हाला त्यामध्ये काही इन्कम मिळालेलं असेल की जे 2,50,000 जास्ती असेल तरच तुम्ही इन्कम टॅक्सचे असेसी होता. त्यामुळे तुम्हाला त्याचं इन्कमचीच प्रोसिजर करावी लागेल. पण बऱ्याच वेळा प्रश्न येतो की बा आम्ही एचयूएफ तर आमचं आहे, पण त्याचं कॉर्पस कसं क्रिएट करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की जर ऑलरेडी अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असेल तर जी बाय लॉ तुम्हाला तुमच्या वडिलांच्या किंवा वडिलांच्या आजोबाकडनं आलेली प्रॉपर्टी असेल आणि ती अँसेस्ट्रल प्रॉपर्टी पासून काही इन्कम मिळालं, ते एखादी हाऊस प्रॉपर्टी आहे, ती रेंटेड केलेली असेल आणि ती रेंटिंग केल्यानंतर त्याच्यापासून काही उत्पन्न आलेलं असेल तर ते त्याचं उत्पन्न एचयूएफच होतं. ती अँसेस्ट्रल प्रॉपर्टी जर असेल तर ती बाय डिफॉल्ट तुमची क्रिएशन झाली. अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये मी अगोदर सांगितलं की वडिलांची जर प्रॉपर्टी असेल आणि त्यांनी विल करून ठेवलेला असेल, त्या विल नुसार सुद्धा तुम्हाला त्या विल मध्ये समजा काही वेळेस वडिलांना असं वाटतं की माझ्यानंतर हे माझ्या मुलाला जी प्रॉपर्टी देते ती पूर्ण हक्क मुलाला न देता त्याच्या संपूर्ण कुटुंबाला द्यावं, जेणेकरून ते कुटुंब एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने राहील. किंवा 2 मुलं असतील तर त्या दोघांना द्यावी, म्हणजे ते जॉईंटली राहतील, असा उद्देश असू शकतो. त्यावेळेस सुद्धा वडील विल करून देऊ शकता. तेव्हा सुद्धा ऑटोमॅटिकली ती प्रॉपर्टी अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणून. आता अँसेस्ट्रल प्रॉपर्टी नाही म्हणजे एचयूएफ होत नाही असं नाही. एका तुम्हाला मी ते विलचं सांगितलंच आहे. अजून एक दुसरं विल सोडून दुसरं काय पर्याय आहे, एक गिफ्टचा पण सुद्धा पर्याय असतो. गिफ्ट कोणी द्यायला पाहिजे? गिफ्ट ही कोणीही कोणाला देऊ शकतो. इन्कम टॅक्स कायदा सांगतो की 50,000च्या पेक्षा जर जास्ती गिफ्ट असेल तर त्या केसमध्ये ती टॅक्सेबल होते. बरोबर. आता 50,000पेक्षा जास्ती गिफ्ट असेल, से की मी आता एखाद्या वेळेस मला 4,01,000च्या माझ्या एचयूएफ प्रॉपर्टीमध्ये कोणी मित्रांनी मला गिफ्ट केलेली असेल. 4,01,000ची जर मला गिफ्ट केली आणि त्या एचयूएफ मध्ये दुसरं कोणत्याही प्रकारचं इन्कम जर नसेल तर मी काय करेल की 1.5 लाख मी सेव्हिंग केलं LIC पॉलिसी, पीपीएफ अकाउंट्स मध्ये किंवा अजून कोणत्या ज्या सेव्हिंग मोड्स आहेत त्याच्यामध्ये, तर राहिलं किती 2,51,000. आता 2,51,000 मी इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल केलं. 2,50,000 तर बेसिक लिमिट आहे. त्यामुळे ₹1,000 5% टॅक्स किती झाला? ₹50. से सरचार्ज लागला ₹2, ₹52. तर ₹52 टॅक्स भरून माझ्या एचयूएफचं 4 लाखाची वेल्थ क्रिएट झाली. बरोबर.
इतका सोपा मार्ग आहे एचयूएफ क्रिएट करण्याचा. परंतु एक लक्षात ठेवा, ही गिफ्ट जी आपण घेतो इट शुड बी ए जेन्युइन गिफ्ट. जो देणारा आहे त्या देणाऱ्याचं कॅपॅसिटी पाहिजे, त्या पर्सनची आयडेंटिटी पाहिजे. बऱ्याच वेळा जर गिफ्ट जर जेन्युइन नसेल तर त्या वेळेसमध्ये ती अडचण ठरू शकते. कारण इन्कम टॅक्स कायदा 68 नुसार जर गिफ्ट जेन्युइन नसेल तर त्याला जवळजवळ 78% इन्कम टॅक्स रेट लागू शकतो. कारण तो अनएक्सप्लेन्ड इन्कम म्हणून ट्रीट होऊ शकतो. तेव्हा जर गिफ्ट जेन्युइन असेल तर काही अडचण नाही. आता बऱ्याच वेळा मेंबर कडनं गिफ्ट घेऊ शकतो का? तर मेंबर कडून सुद्धा एचयूएफ गिफ्ट घेऊ शकतो, त्याला काही अडचण नाही, ती टॅक्सेबल पण नाही. परंतु मेंबर कडनं जर गिफ्ट आलेली असेल तर त्याला इन्कम टॅक्स कायदा क्लबिंगची प्रोव्हिजन जे आहे सेक्शन 64 नुसार जर अशी काही गिफ्ट किंवा ऍसेट्स त्यांनी पर्सनल ऍसेट्स जर एचयूएफ मध्ये ट्रान्सफर केलेले असेल तर त्या केसमध्ये त्यापासून जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न ज्या व्यक्तीने ट्रान्सफर केलेले आहे त्याच्या उत्पन्नामध्ये पकडलं जातं. त्यामुळे मेंबरकडनं जर गिफ्ट आलेले असेल तर ती त्यामध्ये अडचण आहे. परंतु सिंपल मेथॉडॉलॉजी जी आहे, एकतर वडिलांची जर विल असेल, वडिलांनी विल करून ट्रान्सफर करून दिलेलं असेल तर त्या केसमध्ये प्रॉब्लेम, किंवा वडिलांनी जर गिफ्ट केली, कारण वडील हे माझ्या एचयूएफ मध्ये मेंबर असू शकत नाही. त्यामुळे वडिलांनी जर गिफ्ट केलेली असेल माझ्या एचयूएफला तरी माझ्या एचयूएफची सोर्स कॉर्पस तयार होऊ शकतो. आता बऱ्याच वेळा काय प्रश्न येतो की आपण तेव्हाच एक उदाहरण आपण यांचं घेतलं होतं का ज्याच्यामध्ये ही फॅमिली आहे, जशी नॅन्सी आणि जॉर्जची फॅमिलीमध्ये ही पूर्ण लार्जर फॅमिली तयार झालेली आहे. सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन पण याच्यामध्ये आलेले आहे. परंतु सायमल्टेनियसली हा जो पीटर आहे याचे जे 2 मुलं आहेत त्याची हे सेपरेट एचयूएफ तयार झालेला आहे, बरोबर आहे का? त्यामुळे या लार्जर एचयूएफ मध्ये म्हणजे काय की पीटर हा त्याच्या आई वडिलांच्या एचयूएफ फॅमिलीमध्ये सुद्धा एक को पार्टनर झालेला आहे. सायमल्टेनियसली हा पीटर हा स्वतःची जी फॅमिली आहे त्याचा सुद्धा कर्ता होतो, बरोबर. त्यामुळे प्रश्न बऱ्याच वेळा असा येतो की एखादी व्यक्ती ही एक ठिकाणपेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा को पार्टनर होऊ शकते का? तर त्याचं उत्तर येस आहे. तो कर्ता पण होऊ शकतो का? तर त्याचं सुद्धा उत्तर येस आहे. समजा वडिलांची एचयूएफ असेल आणि त्या वडिलांच्या एचयूएफ मध्ये वडील जर एक्सपायर झाले तर ती काय एचयूएफ डिझॉल्व्ह होत नाही, कारण त्या वडिलांचा जो शेअर असेल तो शेअर बाय सक्सेशन ऍक्ट नुसार त्याचे जे लिगल हेअर असतील त्या लिगल हेअरना त्याचा शेअर जातो. परंतु हा एक नोशनल झाला, त्यामुळे तरीही तो एचयूएफ कंटिन्युटी मध्ये राहते. त्यामुळे हा पीटर इन फ्युचरमध्ये वडील जर एक्सपायर झाले तर त्या वडिलांच्या एचयूएफचा सुद्धा, कारण बिईंग ए एल्डर सन, तो त्याचा कर्ता पण होऊ शकतो. सायमल्टेनियसली त्याची जो एचयूएफ आहे त्या एचयूएफचा सुद्धा कर्ता होऊ शकतो. अशा प्रकारे तुमचे मल्टिपल एचयूएफ सुद्धा, म्हणजे एचयूएफ मध्ये एचयूएफ सुद्धा क्रिएशन सेपरेट होऊ शकते, तर ज्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग करता येऊ शकते. काही वेळेस मोठ्या एचयूएफचं म्हणजे वडिलांच्या एचयूएफचं पार्टिशन झालं. आता त्या एचयूएफचं जर पार्टिशन झालं तर त्या पार्टिशन मध्ये जी प्रॉपर्टी ही डिस्ट्रीब्यूट केली जाते ती बाय नॅचरली ही ज्या व्यक्तीला मिळते त्याची एचयूएफचीच प्रॉपर्टी असते, ती त्याची इंडिव्हिज्युअलची प्रॉपर्टी होऊ शकत नाही. त्यामुळे वडिलांचा जर एचयूएफ असेल आणि त्या प्रॉपर्टीचं जर पार्टिशन झालेलं असेल तर त्या पार्टिशन मध्ये जी प्रॉपर्टी मिळते ती बाय डिफॉल्ट ही एचयूएफची प्रॉपर्टी असते. परंतु वडिलांची जर प्रॉपर्टी असेल जी स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असेल आणि ती प्रॉपर्टी जर वडिलांच्या डेथनुसार त्यांनी विल न केलेली असेल तर त्या केसमध्ये ती प्रॉपर्टी बाय सक्सेशन, हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार त्यांच्या लिगल हेअरला मिळते.
परंतु ती प्रॉपर्टी त्याची इंडिव्हिज्युअलची प्रॉपर्टी असते. हा सगळ्यात महत्वाचा फरक सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मी परत एकदा रिपीट करतो की वडिलांच्या प्रॉपर्टीचं जर एचयूएफ प्रॉपर्टी असेल आणि ती पार्टिशन झालेलं असेल तर पार्टिशन नंतर जी प्रॉपर्टी पुढच्या जनरेशन्सला मिळते ती त्यांची एचयूएफ प्रॉपर्टी म्हणून असते. परंतु वडिलांची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असेल का ज्याच्यामध्ये विल तयार केलेलं नसेल आणि विल मध्ये कोणतेही डायरेक्शन दिलेलं नसेल तर त्या केसमध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार पुढच्या जनरेशन्सला मिळालेले जे हक्क आहे ते हक्क त्यांना ती मिळालेली प्रॉपर्टी त्यांची इंडिव्हिज्युअल म्हणूनच राहते. हा सगळ्यात त्याच्यामधला महत्वाचा भाग आहे. आता एचईएफ क्रिएट झाल्यानंतर त्याच्यात अजून एक काही टॅक्स प्लॅनिंग टूल्स जे आहेत. एचईएफ मध्ये बाय काही वेळेस बिझनेस आपण रन करतो, मग त्या बिझनेस मध्ये एक तो कर्ता असेल त्यांनी काही काम केलेलं असेल किंवा मेंबर्स असतील त्यांनी काही काम करत असेल तर त्यांना सॅलरी दिली जाऊ शकते. and that salary is deductible under income tax act. फक्त काय की ते सॅलरी ज्या मेंबरला जी मिळालेली असेल ती मात्र त्यावर त्याला त्याचा इन्कम टॅक्स भरावा लागतो. आता बऱ्याच वेळा काय होतं की एचयूएफ मध्ये मोठ्या प्रमाणावर जर सोर्स तयार झालेला असेल तर तो सोर्स तयार झालेला आहे आणि दरवर्षी इन्कम वाढत वाढत जात असेल आणि आपल्याला 10 लाख रुपयापर्यंतच इन्कम टॅक्सचा समजा ऍडव्हान्टेज आहे, त्याच्यानंतर 30% तसाही टॅक्स लागतो, इंडिव्हिज्युअललाही तसा लागतो आणि मला एचयूएफ खूप मोठ्या प्रमाणावर माझी वाढवायची नाही, तर त्या केसमध्ये तुम्ही दरवर्षी त्यांचं इन्कम त्यांच्या मेंबरला शेअर करू शकता. मग ते इन्कम जे शेअर करून मेंबरला जे मिळालेलं असेल दॅट इज हिज कॅपिटल रिसीट. त्याच्यावर कोणताही इन्कम टॅक्स त्या मेंबरला द्यावा लागत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या एचयूएफ मधलं दरवर्षीचं उत्पन्न हे तुमच्या मेंबरला शेअर करून देऊ शकता. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स हा तुम्हाला लागू शकत नाही. आता एचईएफ काय काय करू शकते. एचईएफ ला मी तुम्हाला सांगितलं की जर एखादी प्रॉपर्टी अँसेस्ट्रल त्याला आलेली असेल किंवा या त्यांनी त्यांच्या इतर सोर्स ऑफ फंड्स मधून एखादी प्रॉपर्टी घेतलेली असेल ती रेंटिंग म्हणून केली तर त्याला ते इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणून उत्पन्न मिळू शकतं. त्याला 30% ऍडिशनल जे डिडक्शन्स आहे ते मिळू शकतं. प्लस तो एखादा बिझनेस पण करू शकतो. हा एखादा एचईएफ असेल तर त्याच्या कर्त्याच्या ऑन बिहाफ तो एखाद्या पार्टनरशिप मध्ये पार्टनर होऊ शकतो किंवा एखादं प्रोप्रायटरशिप बिझनेस पण चालू करू शकतो. फक्त काय नाही करू शकत, तो कोणताही प्रोफेशन करू शकत नाही. व्यवसाय प्रोफेशन ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल स्किल लागतं ते इंडिव्हिज्युअल स्किलचं काम मात्र तो एचईएफ करू शकत नाही. पण इतर कोणत्याही प्रकारचा बिझनेस हा एचईएफ करू शकतो. त्यामुळे नॅचरली त्याला जी काय इन्कम टॅक्सला ऑडिटची मर्यादा आहे 1 कोटी, तर त्या 1 कोटीच्या पर्यंतच्या टर्नओव्हरला त्यांनी त्याचं जर टर्नओव्हर असेल त्या एचईएफच्या बिझनेसचं तोपर्यंत त्याला ऑडिट पण लागू शकत नाही. 44 एडीचा सुद्धा तो 8% बेनिफिट त्याच्यामध्ये घेऊ शकतो. अशा प्रकारचं बिझनेस ऍक्टिव्हिटी करू शकतो. प्लस इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन एखादी ऍसेट असेल त्याचं पण उत्पन्न त्याला जर मिळालं ते सुद्धा एचईएफचं उत्पन्न होऊ शकतं. इन्कम फ्रॉम अदर सोर्स काही वेळेस एचईएफचे जे फंड्स आहेत बँकेमध्ये डिपॉझिट केलेले असतील किंवा एखाद्याला लोन म्हणून दिलेलं असेल त्याचं व्याजाचं उत्पन्न मिळालेलं असेल ते सुद्धा त्या एचईएफचं उत्पन्न होऊ शकतं. काही वेळेस एचईएफला लोन घेतो एचईएफ, लोन घेऊन त्यांनी परत फर्दर काही डिपॉझिट केले, इन्व्हेस्टमेंट केले किंवा दुसऱ्याला कर्ज दिलेलं असेल त्याच्यावरचं व्याजाचं उत्पन्न मिळालेलं असेल तर ते सुद्धा त्याला इन्कम म्हणून त्याला मिळू शकतं. म्हणजे अशा फक्त काय नाही करू शकत एचईएफ, एचईएफला सॅलरी मिळू शकत नाही. कारण एचईएफ ही एकत्र कुटुंब आहे, तो इंडिव्हिज्युअल पर्सन नाही, त्यामुळे त्याला सॅलरीचं उत्पन्न मात्र मिळू शकत नाही. परंतु काही वेळेस एचईएफने कुठे इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावर केलेली असेल पार्टनरशिप फर्म मध्ये आणि त्याला जर तिथून त्याच्या कर्त्याला तिथून सॅलरी म्हणून जर दिलेली असेल त्या केसमध्ये तर तरीही ते उत्पन्न त्या कर्त्याचं इंडिव्हिज्युअल लेवलला होऊ शकतं, एचईएफचं मात्र होऊ शकत.
अजून एक ऍडव्हान्टेज काय आहे की तुम्ही एचईएफ फॅमिलीमधून शेअर मार्केटमध्ये सेपरेटली पॅन नंबर असल्यामुळे शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुमचे शेअर सुद्धा ते एचईएफचे सेपरेटली ऑन बिहाफ ऑफ करता सेपरेटली राहू शकते. बऱ्याच वेळा इन्कम टॅक्समध्ये एआयआर इन्फॉर्मेशन जाते. 5 लाख रुपयापेक्षा जर तुमचे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट झाले तर तुम्हाला एआयआर इन्फॉर्मेशन जनरेट होते. तुम्हाला ती नको असेल तर ती 5 लाखाची ऍडिशनल तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट ही म्युच्युअल फंड्समध्ये सेपरेटली करू शकता आणि ती सुद्धा 5 लाखापर्यंतची राहू शकते. जास्ती असेल उत्पन्न सोर्स तर घाबरायचं कारण नाही. दॅट इन्व्हेस्टमेंट डेफिनेटली यू कॅन मेक. तर अशा प्रकारे एचईएफ फॅमिलीमध्ये हे वेगवेगळ्या इन्कमचे सोर्सेस असू शकतात. आता नेक्स्ट जो आहे इश्यू, बऱ्याच वेळा एक प्रश्न असतो की को पार्टनर कोण आहे, मेंबर कोण आहे, कर्ता कोण असू शकतो आणि एचईएफचं जर पार्टिशन्स करायचं असेल तर ते पार्टिशन्स कसं होऊ शकतं. आता हा को पार्टनर म्हणजे जी व्यक्ती त्या कुटुंबामध्ये जन्मलेली असेल ती बाय बर्थ त्या फॅमिलीचे को पार्टनर होते. अगोदर डॉटर या को पार्टनर नव्हत्या. वाईफ्स को पार्टनर अगोदरही नव्हत्या, आता पण नाही आहे. परंतु आता 9/9/2005 नंतर जर मुलगी अगोदर जन्मलेली असेल किंवा नंतर जन्मलेली असेल परंतु ती एचईएफ फॅमिली 9/9/2005 रोजी जर एक्झिस्टिंग असेल, तिचं कोणतंही पार्टिशन अगोदर झालेले नसेल तर त्या केसमध्ये ती मुलगी को पार्टनर म्हणून असते. तर को पार्टनर म्हणजे जी व्यक्ती त्या फॅमिलीमध्ये जन्मलेली आहे ती बाय बर्थ त्यामध्ये होऊ शकते. आता मेंबरमध्ये राहतं कोण? मेंबरमध्ये त्या व्यक्तीची म्हणजे जो मेन व्यक्ती आहे ज्याच्यापासून कुटुंब तयार झालेलं आहे त्याची बायको आणि मुलाची बायको, मुलाच्या मुलाची बायको, हे सगळे जे आहेत ते त्यामध्ये मेंबर म्हणून राहू शकतात. परंतु ते को पार्टनर राहू शकत नाही. मुलगी मात्र को पार्टनर राहते. त्यामुळे को पार्टनरला जे राईट्स असतात, राईट ऑफ पार्टिशन, ते पार्टिशनचे राईट मुलीला, मुलीचं जरी लग्न झालेलं असेल तरीही सुद्धा तिला पार्टिशनचा राईट या फॅमिलीमध्ये असतो. त्यामुळे 9/9/2000 पासून जो कायदा बदललेला आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर इफेक्ट एचईएफ फॅमिलीवर झालेला आहे. व्यक्तीची मी अगोदरच सांगितलं एक उदाहरण दिलेलं आहे की एखाद्याने स्वतःची कष्ट केलेली प्रॉपर्टी असेल तर ती जर मी कोणतंही विल केलेलं नसेल तर ते ऑटोमॅटिकली पुढच्या हेअरला जे जाते ते इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी म्हणूनच जाते. आता मेंबर्स कोण ते मी सांगितले तुम्हाला की जे मेंबर ज्या फिमेल मेंबर आहेत या त्यामध्ये राहतात. अजून एक असं आहे की 4 जनरेशन्स पर्यंत हे को पार्टनर होता. म्हणजे फादर, त्याचा सन, त्याची डॉटर, सनचा सन, त्याची डॉटर, त्या सनचा सन आणि डॉटर, या 4 जनरेशन्स पर्यंत को पार्टनर राहतो. त्याची पुढची जर जनरेशन्स असेल तर तो मेंबर राहतो, तो को पार्टनर होत नाही. त्यामुळे सगळे जे को पार्टनर्स आहेत ते सगळे मेंबर आहेत, परंतु सगळे मेंबर हे को पार्टनर नसतात. ज्या फिमेल मेंबर आहेत एक्सेप्ट डॉटर या को पार्टनर असू शकत नाही. आता को पार्टनर मेंबर्सचे आणि को पार्टनर्सचे काय राईट्स आहेत तर जेव्हा कुटुंब आपलं असतं बिफोर पार्टिशन तर प्रत्येक को पार्टनरला राईट ऑफ मेंटेनन्स असतो. म्हणजे तो कोणी तो को पार्टनर असेल त्या कुटुंबाच्या कर्त्याने त्याचं मेंटेनन्स करायला पाहिजे, त्याचं शिक्षण करायला खर्च केला पाहिजे, त्याचा राहणीमानाचा खर्च करायला पाहिजे, लग्न असेल तर लग्न करायला पाहिजे. हा त्याचा राईट आहे. प्लस काय राईट आहे त्याला राईट ऑफ पार्टिशन आहे. म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला 2 मुलं असतील तर एखादा मुलगा म्हणू शकतो
का मला आता एकत्र नाही राहायचं, तर त्याला त्याचा राईट ऑफ पार्टिशन्स त्याला असतो. आता तो राईट ऑफ पार्टिशन्स मध्ये पार्शियल पार्टिशन्स त्यांनी जर मागितलेलं असेल तर हिंदू लॉ प्रमाणे तो पार्शियल पार्टिशन्स करता येतो. पण इन्कम टॅक्स प्रमाणे करता येतो का नाही करता येतो आपण तो पुढे पाहूया. परंतु मेंबर जो आहे, म्हणजे आपण जेव्हा पाहत होतो की को पार्टनर्सचे जे राईट आहेत बिफोर पार्टिशन, एक राईट ऑफ मेंटेनन्स आहे आणि राईट ऑफ पार्टिशन आहे. पण मेंबरला राईट काय आहे, तर मेंबरला फक्त राईट ऑफ मेंटेनन्स आहे. फक्त मेंटेनन्सचा राईट्स त्याला असतो. आणि पार्टिशन्स, ऑन पार्टिशन्स काय राईट्स येऊ शकतात, ऑन पार्टिशन्स को पार्टनरला इक्वल शेअर मिळायचा राईट असतो. जे कोणी को पार्टनर आहे फॅमिलीमध्ये, एव्हरी फॅमिली मेंबर को पार्टनरला इक्वल शेअर मिळण्याचा राईट आहे. म्हणजे काय की मला जर मी आहे आणि माझी वाईफ आहे आणि मला मुलं आणि एक मुलगी जर असेल आणि मग पार्टिशन्स करायचं जर ठरवलं तर त्या केसमध्ये माझा स्वतंत्र हक्क इक्वल शेअर, माझ्या मुलाचा आणि मुलीचा इक्वल शेअर, असा 1/3 हा अधिकार त्या पार्टिशन मध्ये इक्वल शेअर्सचा होऊ शकतो. परंतु कायद्याने अजून एक राईट्स हा कोणाला दिलेला आहे की त्या वाईफला सुद्धा जर पार्टिशन झालं तर एक स्वतंत्र शेअर घ्यायचा राईट आहे. म्हणजे काय, मी जे तुम्हाला उदाहरण सांगितलं 1/3 तर तसं न राहता त्याच्यामध्ये 1/4 असा होऊ शकतो पार्टिशन्स. परंतु माझ्या मुलाच्या बायकोला मात्र तो अधिकार, राईट इक्वल शेअरचा अधिकार नाहीये. तिला राईट्स काय आहे पार्टिशनच्या वेळेस, एक रिझनेबल शेअर्स मला काहीतरी मिळावं, एवढाच अधिकार त्या मेंबरला त्याच्यामध्ये असू शकतो. तर त्यामुळे को पार्टनर आणि मल्टिपल मेंबर यामधला जो फरक आहे आणि त्यांचे जे राईट्स आहेत ते या पद्धतीचे आहेत. आता समजा माझे डॉटर्सचे जे मुलं आहेत त्या मुलांना ते मात्र कोणत्याही प्रकारे को पार्टनर पण होऊ शकत नाही आणि मेंबर पण होऊ शकत. त्यांना माझ्या मुलीच्या मुलांना त्यामधला शेअर्सचा हक्क, कारण मुलीला जो शेअर आहे त्या मुलीच्या मयतीनंतर त्यांना त्याचा शेअर्सचा हक्क आहे. म्हणजे तिचा जो शेअर आहे त्याच्यामधला हक्क आहे बाय सक्सेशन. परंतु त्यांना मेंबर म्हणून किंवा को पार्टनर म्हणून किंवा राईट ऑफ पार्टिशन्सचा हक्क त्यामध्ये मिळू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला जे अगोदर सांगितलं की एकच व्यक्ती वेगवेगळ्या फॅमिलीमध्ये, म्हणजे वडिलांच्या एचयूएफ मध्ये सुद्धा को पार्टनर असू शकते आणि स्वतःच्या एचयूएफ मध्ये सुद्धा तो कर्ता प्लस को पार्टनर असू शकतो. हा त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे. आता कर्ता कोण असतो, कर्ता हा एकत्र कुटुंबामधला जो ज्येष्ठ व्यक्ती असतो तो कर्ता असू शकतो. आता हा कर्ता काही वेळेस मध्ये एखादा जो सिनियर पर्सन आहे त्याची जर डेथ झाली तर त्याच्यानंतरचा जो एल्डर व्यक्ती असेल तो कर्ता बाय डिफॉल्ट होऊ शकतो. परंतु याचा अर्थ तोच होऊ शकतो का, संपूर्ण फॅमिलीने जर ठरवलं तर त्याचा कोणीही कर्ता त्यामध्ये होऊ शकतो. 9/9/2005 नंतर मुलगी सुद्धा त्या फॅमिलीची कर्ता होऊ शकते. परंतु एखाद्या व्यक्तीची बायको कर्ता होऊ शकते का, तर कायद्याने त्याला मनाई केलेली आहे. परंतु एखादी अशी सिच्युएशन येऊ शकते की मला फक्त 2 मुली आहे आणि माझी डेथ झाली, तर त्या केसमध्ये माझे बायको आणि मुली सगळ्या मायनर आहेत. तर ह्या केसमध्ये किंवा मुलं सुद्धा मायनर आहे, त्या केसमध्ये माझी बायको ही कर्ता होत नसेल तरी ती त्या फॅमिलीची मॅनेजर होऊ शकते आणि ते कुटुंब पुढं चालू शकतं. म्हणजे अशा ह्या डिफरंट सिच्युएशन सुद्धा त्यामध्ये होऊ शकतात. आता कर्ताचं काम काय आहे, तर त्या एचयूएफची प्रॉपर्टी मॅनेज करणे. तो कस्टडियन असतो त्या एचयूएफचा. तो कोणालाही गिफ्ट वाटू शकतो का, तो गिफ्ट देऊ शकतो एक रिझनेबल प्रमाणामध्ये. त्या फॅमिली मेंबर्स जे असतील त्यांना गिफ्ट देऊ शकतो. थर्ड पर्सनला पण काही प्रमाणामध्ये देऊ शकतो. परंतु ती पूर्ण प्रॉपर्टी कोणाला तरी गिफ्ट द्यायचा अधिकार त्या कर्त्याला सुद्धा नाही आहे.
त्यामुळे त्याचे काही हक्क रेस्ट्रिक्टेड पण आहे. तर जनरल वेलफेअर त्यांनी फॅमिलीचं केलं पाहिजे, हे सगळ्यात त्याच्यामधलं महत्वाचं. त्याचबरोबर फॅमिलीच्या मेंबर्स मधले जे लग्न असतील त्याचं सुद्धा काम त्या कर्त्यावर त्याची जबाबदारी असते. हे मी तुम्हाला सांगितलंच अगोदर की इव्हन मॅरिड डॉटर सुद्धा आता करता होऊ शकते, एक्सेप्ट वाईफ. एव्हरीवन कॅन बिकम ए करता त्या फॅमिली. आता एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो पार्टिशन्सचा आहे. हिंदू फॅमिलीमध्ये पार्टिशन्स सुद्धा होतं. बऱ्याच वेळा कुटुंब एकत्र चालतं आणि त्यामध्ये मतभेद झालेले असतात, तर पार्टिशन्स होऊ शकतं. पार्टिशन्स म्हणजे काय की ते फॅमिलीचं अस्तित्व संपतं आणि त्यामध्ये ते कुटुंब वेगवेगळे होतात, प्रॉपर्टी सुद्धा वेगवेगळ्या डिवाइड. आता हिंदू लॉ प्रमाणे काय होतं त्याच्यापेक्षा इन्कम टॅक्स प्रमाणे पार्टिशन्सला केव्हा अलाउड असतं, जर पार्टिशन्स फुल प्लेज झालेले असेल तर. पार्शियल पार्टिशन्स इज नॉट अलाउड अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट. त्यामुळे एखादी व्यक्ती असेल, 2 मुलं असतील, एका मुलाने सांगितलं का मला वेगळं व्हायचं आणि त्याची प्रॉपर्टी तरी त्याला जरी आपण दिलेली असेल, तर हिंदू लॉ प्रमाणे त्याला देत जरी आलं तरी इन्कम टॅक्स मात्र त्याला अलाउ करत नाही. अनलेस अँड अंटिल फुल पार्टिशन, की ज्याच्यामध्ये जेवढे को पार्टनर्स आणि मेंबर्स आहेत त्या को पार्टनरला त्यांच्या त्यांच्या हक्कानुसार त्या प्रॉपर्टी त्यांना डिवाइड करून ऍक्च्युअल डिव्हिजन्स केलेलं असेल, तर त्यावेळेसच ते पार्टिशन्स म्हणून ग्राह्य केलं जातं. मुलगी सुद्धा पार्टिशन मागू शकते का? कारण ती बिंग ए को पार्टनर ती पार्टिशन्स त्याच्यामध्ये मागू शकते. काही वेळेस नोशनल पार्टिशन्स पण होतं. फादर असेल, त्याचे मुलं असतील, फादरची डेथ झाली, त्याच्यामध्ये काय होतं की फादरचा त्या जॉईंट फॅमिली मधला जो शेअर असेल तो शेअर मात्र सेपरेट होतो आणि त्या सेपरेट मधून त्याचे जे बाय सक्सेशन ज्यांना हक्क जाणार असेल, त्याचे जे लिगल हेअर असतील त्यांना ते शेअर्स त्याचे ट्रान्सफर होत असतात. याला लॉ प्रमाणे तो पार्टिशन झालं, नोशनल पार्टिशन झालं. पण इन्कम टॅक्स मात्र अशा नोशनल पार्टिशन्सला काय अलाउ करत नाही. त्यामुळे एखादा सिनियर व्यक्ती करता त्याचं जरी डेथ झालेली असेल तरी ते हिंदू एचएफ फॅमिली ही कंटिन्युटी मध्ये होऊ शकते. त्याच्यामधला जो एल्डर व्यक्ती असेल तो नॅचरली त्या कुटुंबाचा कर्ता होऊन जातो. म्हणजे सायमल्टेनियसली त्याच्या कुटुंबाचा, म्हणजे त्याची बायको, तो आणि त्याची मुलं याचा तो कर्ता झाला, प्लस तो वडिलांच्या एचएफचा सुद्धा कर्ता झाला. पार्टिशन ओव्हरऑल होऊ शकतं का? तर याचं उत्तर सुद्धा येस आहे. त्याला काय रायटिंग मध्ये पार्टिशन झालं पाहिजे असं कायद्याने बंधनकारक नाही. पार्टिशन झाल्यामुळं इन्कम टॅक्स कायद्यामध्ये ट्रान्सफर होतं का? तर नाही. पार्टिशन्स मध्ये जी काही प्रॉपर्टी मिळते दॅट इज नॉट ट्रान्सफर ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट. त्यामुळे त्याच्यामध्ये जी प्रॉपर्टी त्या ट्रान्सफर मध्ये मिळालेली असेल तर ती कुठेही त्याच्यावर इन्कम टॅक्स हा लागू शकत नाही. आता पार्टिशन्स मी तुम्हाला हक्क सांगितलं, को पार्टनर्सचे इक्वल शेअर्स आहेत, परंतु ते हक्क इक्वलीच वाटायला पाहिजे का? तर नाही. बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये सेटलमेंट होते, कमी जास्ती होतं, तर अनइक्वल शेअर सुद्धा पार्टिशन्स मध्ये अलाउड आहे. हा त्याच्यामधला महत्वाचा भाग आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण आता मी फॅमिली एचएफचं टॅक्स प्लॅनिंगचा काय ऍडव्हान्टेज आहे, त्याचं कॉर्पस कसा करायला पाहिजे, त्याच्यानंतर तिथं काय ऍक्टिव्हिटी बिझनेसच्या केल्या पाहिजे आणि जिथून उत्पन्न त्यांना सेपरेटली मिळू शकतं, ते इंडिव्हिज्युअल पासून सेपरेट जर असेल तर त्या केसमध्ये त्याला इन्कम टॅक्सचा काय बेनिफिट होतो, तो ऍडव्हान्टेज त्याला इन्कम टॅक्सचा जो झालेला आहे तो इंडिपेंडेंटली तो एक ऍडव्हान्टेज आहे. प्रॉपर्टी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या झालेल्या आहे, असं हे आपण आतापर्यंत पाहिलं. त्याचबरोबर एचएफचे जे लिमिटेशन्स आहेत तर ज्याच्यामध्ये मुलीला सुद्धा आता हक्क आहे, त्याच्यामध्ये नवीन कोणते वाद निर्माण होणार नाही ना, तर त्यामुळे त्या एचएफचं खूप मोठं उत्पन्न जर वाढायला लागेल तर बाय वे ऑफ टॅक्स प्लॅनिंग तुम्ही कशा प्रकारे ते शेअर मेंबर लोकांमध्ये करू शकतात का ज्याच्यामध्ये फर्दर परत इन्कम टॅक्स लागत नाही, ते आपण आतापर्यंत पाहिलं. परंतु एक सक्सेशन सुद्धा कायदा जो आहे तो सुद्धा आपण
पाहायला पाहिजे असं मला वाटतं. बऱ्याच वेळा काय होतं की आत्ताच्या धगधगीच्या जीवनामध्ये आपण आपली जी कमवलेली प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी नेमकं काही झालं, अचानक काही घडलं, तर त्यामध्ये ती कशी मिळाली पाहिजे पुढच्या जनरेशन्सला, किंवा ते हक्क कशा प्रकारचे आहे हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. जेव्हा मी कोणत्याही प्रकारचं विल करत नाही, जी स्वतःची कष्ट केलेली प्रॉपर्टी किंवा माझ्या हिंदू फॅमिलीमध्ये माझ्या को पार्टनरशिपमध्ये माझ्या जे हक्क असलेली जी प्रॉपर्टी आहे ही मी कोणत्याही प्रकारचं विल केलेलं नसेल तर ते प्रॉपर्टी बाय सक्सेशन ऍक्ट नुसार कशी जाऊ शकते हा महत्वाचा भाग आहे. हिंदू एक लॉ आहे, तसंच एक मुस्लिम लॉ आहे की जे कोडेड लॉ नाही कायद्यानुसार. मग कोडेड लॉ कोणते आहे? एक हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 आहे, एक इंडियन सक्सेशन ऍक्ट 1925 आहे. जो हिंदू व्यक्ती असेल त्यांनी जर विल केलेलं नसेल तर त्याची जी काही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार त्याच्या लिगल हेअरला ट्रान्सफर होते. परंतु एखाद्या हिंदू व्यक्तीने जर विल केलेलं असेल तर त्या विलला इंडियन सक्सेशन ऍक्ट ऍप्लिकेबल होतो. आता मुस्लिम मध्ये काय आहे की वेगळा शरीयत लॉ आहे, तर ज्याच्यामध्ये तो विल पण करतो, त्याच्यात फक्त 1/3चा हिस्सा तो विलद्वारे करू शकतो, बाकीचा त्याला लिगल इंडियन सक्सेशन ऍक्ट नुसार त्याचं जात असतं. बाकीचे ख्रिश्चन्स आहेत, पारशी आहेत, यांना सगळ्यांना इंडियन सक्सेशन ऍक्ट ऍप्लिकेबल होतो. त्यामुळे मी हिंदू आहे, मी विल केलेलं नसेल तर हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार सेक्शन 8 आहे त्यानुसार लिगल हेअर जे आहे त्यांना त्यांचा हक्क जातो. आता लिगल हेअर मध्ये त्यांनी 4 प्रकार केलेले आहेत. एक क्लास 1 हेअर, एक क्लास 2 हेअर आणि एक एंजंट आणि कोंजंट आहे. आता क्लास 1 हेअर मध्ये कोण येतात? क्लास 1 हेअर मध्ये माझी जर डेथ झाली तर माझी बायको, माझा मुलगा आणि माझी मुलगी, से आपण आता पकडूया की एक मुलगा आणि एक मुलगी आहे, त्यांना हक्क आलेला आहे. परंतु त्याच्यात अजून एक मेंबर आहे, क्लास 1 मध्ये अजून एक हेअर आहे, ती म्हणजे माझी आई. त्यामुळे माझी जर डेथ झाली तर माझ्या क्लास 1 हेअर नुसार ही प्रॉपर्टी माझ्या आईला, माझ्या बायकोला, माझ्या मुलाला आणि माझ्या मुलीला इक्वल भागामध्ये डिवाइड होते. बरोबर आहे? इक्वल भागामध्ये डिवाइड होते. आता हे क्लास 1 हेअर मध्ये एवढेच आहेत का? बऱ्याच वेळा काय होतं की माझ्या मुलाचं सुद्धा लग्न झालेलं आहे, तर त्याची बायको आहे, त्या मुलाला परत मुलगा आणि मुलगी झालेली आहे, ते आहेत, त्या माझ्या नातूला परत मुलगा आणि मुलगी झाली किंवा त्याचं लग्न झालेलं असतं. हे चारही क्लास 1 हेअर मध्ये येत असतात. परंतु त्यांचा हक्क केव्हा जागृत होतो? तर जो कोणी माझा जर समजा नातू असेल तर माझ्या मुलगा जोपर्यंत आहे त्या नातवाला म्हणजे ग्रँड चिल्ड्रनला जोपर्यंत त्याचा बाप जिवंत आहे तोपर्यंत त्याला त्याचा हक्क मिळत नाही. म्हणून कायद्याने क्लास 1 हेअर मध्ये जर मुलाची डेथ झालेली असेल तर नातवाचा ऑटोमॅटिकली मुलाला जो शेअर आहे तेवढा हक्क त्याला मिळतो. त्याप्रमाणे मला मुलगी असेल तर मुलगी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुला एवढाच हक्क आहे. परंतु मुलगी जिवंत नसेल तर त्या केसमध्ये मुलीचे जे मुलगा आणि मुलगी असेल, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना त्या मुलीचा जो हक्क आहे तेवढा शेअर त्यामध्ये मिळू शकतो. केव्हा? जर मुलगी जिवंत नसेल. तर फर्स्ट क्लासमध्ये जे हेअर्स येतात
ते मी पहा लेफ्ट साईडला दाखवलेले आहेत. हे सगळे जे लोक आहेत हे सगळ्यांचा हक्क, म्हणजे सगळे त्यामध्ये क्लास 1 हेअर मध्ये येतात. म्हणजे कोण? मदर, वाईफ, सन, मुलाची बायको. मुलाची बायकोचा पण हक्क केव्हा येतो? जर मुलगा नसेल तर. मुलाचा मुलगा, मुला आणि नातवाची सुद्धा बायको आणि त्याची पुढची जनरेशन, अशा सगळ्यांना त्याचा हक्क आहे. मुलगी असेल तर मुलीचा फक्त आणि मुलगा आणि मुलगी एवढ्यापर्यंतच तो हक्क क्लास 1 हेअर मध्ये आहे. माझा मुलगा, माझी मुलगी असेल आणि त्या मुलीचं लग्न झालेलं असेल आणि त्याला मुलगा असेल एखादा, तर तिथपर्यंत त्याचा हक्क आहे. परंतु त्याच्या पुढं त्या मुलाचं म्हणजे नातवाचं लग्न झालेलं असेल त्यांचा हक्क हा क्लास 1 हेअर मध्ये मात्र येत नाही. आता क्लास 1 हेअर मध्ये लोक जर कुणीच नसेल तर त्या केसमध्ये त्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं? तर त्या केसमध्ये सगळ्यात अगोदर असं से समजूया की मी लेफ्ट साईडला जे लोक दिलेले आहेत, नो बडी इज देअर. ओके, मग त्या केसमध्ये क्लास 2 हेअर जागृत होतो. आता क्लास 2 हेअर मध्ये कोण येतात? तर त्याच्यामध्ये 4 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये कोण? जर माझे वडील जिवंत असेल, सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा तुम्ही, क्लास 1 हेअर मध्ये कोणत्याही प्रकारे वडील नाही आहे. कारण हिंदू लॉ नाही, सक्सेशन ऍक्ट नाही. कारण वडिलांना तो कमाई करू शकतो, इन्कम करू शकतो, आई करू शकत नाही, म्हणून आईला मात्र ठेवलेला आहे, पण वडील त्याच्यामध्ये नाही. पण वडील इज अ लिगल हेअर इन क्लास 2. मग क्लास 2 केव्हा जागृत होईल? जर क्लास 1 मध्ये कोणीच नसेल तर तरच फक्त क्लास 2 जागृत होईल. त्यामुळे माझ्या वडिलांना त्याचा हक्क जातो. पण वडीलच नसेल तर त्या केसमध्ये कोण येऊ शकतं? तर वडील जर नसेल तर त्या केसमध्ये जे 4 लोक येतात, तर त्यामध्ये माझा भाऊ, माझी बहीण, त्याचप्रमाणे माझ्या मुलाच्या मुलीचा मुलगा. कॉम्प्लिकेटेड आहे ना? मुलाच्या मुलीचा मुलगा हा त्याच्यामध्ये येतो. माझ्या मुलीचे जे मुलं आहेत ते येतात, परंतु मुलाची जी मुलगी असेल, हे त्या मुलीचे जे मुलं आहेत हे मात्र क्लास 2 मध्ये येतात. म्हणजे वडील जर नसतील तर त्यामध्ये भाऊ, बहीण आणि मुलाच्या मुलीचे मुलगा यांना इक्वल प्रमाणामध्ये शेअरिंग होऊ शकतं. आता हे पण नसतील तर पुढचे हेअर जागृत होतात. ते कोण होतात? तर माझ्या भावाचे जे हेअर्स असतील ते त्याच्यामध्ये येतात. त्याचप्रमाणे माझ्या मुलीच्या मुलाचे जे पुढची जनरेशन असेल ती सुद्धा त्यामध्ये. असा बराच मोठा भाग याच्यामध्ये आहे. आता क्लास 1 हेअर पण नाही आहे, क्लास 2 हेअर पण नाही आहे, तर त्या केसमध्ये माझ्या वडिलांच्या फॅमिलीला मी जर मेल मेंबर असेल तर वडिलांच्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या वडिलांचे जे भाऊ असतील त्या जनरेशनमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं. ती पण नसेल तर माझ्या आईच्या जनरेशन्स मध्ये जे कोणी असतील त्या जनरेशन्स मध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. आणि हे कोणीच नसेल तर हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार ही संपत्ती ही सरकार जमा होते. हे मी एक जस्ट आपल्याला असं शक्य अशी सिच्युएशन जनरली अराईज होत नाही, परंतु ही माहिती का देतो? का बऱ्याच वेळा आपली एक इच्छा असते आणि त्यानुसार आपण काही करत नाही आणि मग ते डिस्ट्रीब्युशन काहीतरी आपल्या जी इच्छा नसेल त्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन होतं, तर ते जे नाही व्हायला पाहिजे ते होतं. तर त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने त्याचं विल तयार केली पाहिजे. त्या विलमध्ये त्यांनी स्वतः कमवलेली जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी कोणाला मिळायला पाहिजे हे त्यामध्ये त्यांनी दिलं पाहिजे. स्वतःची कमवलेली प्रॉपर्टी प्लस तो ज्या हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये जो कोपर्सनर किंवा कर्ता म्हणून असेल त्याचा त्याच्यामधला जो शेअर आहे त्या शेअर्सचं सुद्धा विल तो करू शकतो. आता विल करणं ही काय खूप कॉम्प्लिकेटेड विषय नाही. एनी पर्सन्स ज्याला प्रॉपर्टी आहे तो विल करू शकतो. फक्त तो साऊंड माइंडचा पाहिजे. तो जो साऊंड माइंडचा व्यक्ती असेल तो विल करू शकतो.
विलसाठी काय नॉर्मल ड्राफ्ट लागतं, ओरल सुद्धा विल होऊ शकते, परंतु लिगली डिस्प्यूट्स होऊ नये म्हणून ते ड्राफ्टिंग मध्ये जर विल केलेलं असेल तर ते जास्ती योग्य राहू शकतं. त्या ड्राफ्टिंग मध्ये तुम्हाला तुमची जी प्रॉपर्टी आहे ही स्वतः कमवलेली प्रॉपर्टी आहे, स्वतःची आहे आणि त्याची तुम्ही विल करू शकता. ती प्रॉपर्टी कोणाला तुमच्या नंतर कोणाला द्यायची आहे, परंतु तुम्ही विल आज करून ठेवू शकता आणि आज विल केलेली असेल आणि ते विल मध्ये जर पुढच्या ज्याला देऊ करू शकतात तर कालावधीमध्ये तो पण अस्तित्वात नसेल ज्यावेळेस तुमची डेथ झालेली असेल, तर त्यावेळेस त्याच्याऐवजी तो पण नसेल तर कोणाला द्यायला पाहिजे, असं चांगल्या पद्धतीचं ड्राफ्टिंग त्या विल मध्ये तुम्ही करू शकता की जेणेकरून तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी दुसऱ्याला ट्रान्सफर होऊ शकते. आता विलचं एक्झिक्युशन करायला पाहिजे. नॉर्मली एक्झिक्युशन करायला म्हणजे तुम्ही तुमचं विल केल्यानंतर त्याला 2 साक्षीदार असणं अत्यंत गरजेचं आहे. आता साक्षीदार जो असतो त्याला विल मध्ये काय लिहिलेलं आहे हे कोणत्याही प्रकारचं माहीत असणं आवश्यक आहे का, तर नाही. तो फक्त साक्षीदार असतो, तर त्यामध्ये तो लिहून साक्षीदार असं म्हणतो का ह्यांनी ज्या या विलवर सही केलेली आहे ही माझ्या समोर केलेली आहे. हे त्यामधलं फक्त त्या साक्षीदाराचं हक्क असतो. साक्षीदार शक्यतो डॉक्टर असेल किंवा लॉयर असेल तर जास्ती बेनिफिशियल आहे, कारण डॉक्टर असतो तो सांगू शकतो का हा श्रावण महिन्यामध्ये होता. त्याचे बेनिफिशरी विल मध्ये तुम्हाला ज्यांना हक्क द्यायचा आहे तुम्ही कोणालाही तुमच्या विलद्वारे प्रॉपर्टी तुमची ट्रान्सफर करू शकता, जरुरी नाही. तुम्ही जर नाही विल केलेलं असेल तर बाय सक्सेशन्स ती प्रॉपर्टी तुमच्या हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार तुमच्या पुढच्या जनरेशन्सला जाणार आहे. आता व्हॉट कॅन बी विल मी तुम्हाला सांगितलं की विल मध्ये तुम्हाला तुमची जी इच्छा असेल त्याप्रमाणे तुमचं ते विल तुम्ही करून देऊ शकता, जी काही प्रॉपर्टी तुमची असेल. एक्झिक्युटर्स शक्यतो जर विल बऱ्याच वेळा आपण पाहतो की विल डिस्प्युटेड होते, म्हणून जर विल जर तुम्ही रजिस्टर्ड जर केलेली असेल तर तिचे डिस्प्यूट्स व्हायचे चान्सेस कमी असतात. बऱ्याच वेळा ऑब्जेक्शन्स काय असतं विल वगैरे की विल आज केलेली जी आहे तो प्रत्येक विल मध्ये आपण लिहून देतो की माझी लास्ट विल आहे. मग कोणी जर फॉर्जरी करून जर दुसरी विल केलेली असेल तर ती अडचणीची होऊ शकते. विल डेफिनेटली ही डिस्प्यूट्स मध्ये येऊ शकते, परंतु विल जर प्रॉपर पद्धतीने केलेलं असेल, रजिस्टर्ड करून ठेवलेली असेल आणि त्याच्यामध्ये त्याची कॉपी वगैरे व्यवस्थित काढून ठेवलेली असेल तर त्या केसमध्ये विल शक्यतो लिगल डिस्प्यूट्स मध्ये येऊ शकत नाही. तर आजच्या ज्या या वेबिनारचा महत्वाचा जो उद्देश होता तो हा प्रत्येक व्यक्तीने त्याची विल का करायला पाहिजे आणि विल जर नाही केली तर प्रॉपर्टी तुमची कशी जाऊ शकते हे एक सक्सेशनचं सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून शक्यतो आपलं सक्सेशन प्लॅनिंग म्हणजे काय आहे तर आपल्यानंतर आपली प्रॉपर्टी विलद्वारे कशी ट्रान्सफर करावी हेच महत्वाचं आहे. मित्रांनो, मी मला वाटतं 1.25 तास झालेला आहे. तुम्हाला थोडक्यामध्ये हा हिंदू लॉ, हिंदू सक्सेशन ऍक्ट आणि त्याचप्रमाणे इन्कम टॅक्सचं प्लॅनिंग याच्यावर माहिती द्यायचा एक जुजबी प्रयत्न माझ्या ज्ञानाप्रमाणे जी मला माहिती अवेलेबल आहे त्याप्रमाणे मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. याच्यावर जर काही कोणाच्या शंका असतील तर तुम्ही त्या चार्ट्समध्ये क्वेरी रेज करू शकता. मी त्याचा उत्तर द्यायचा निश्चित प्रयत्न करेन. डॉक्टर राजूस्कर नाही, ओके ओके. आणि हे सर्व तयार करायला मला माझी सून श्रुती राठी आणि आदित्य राठी यांनी मदत केली. मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आवाज येतो एंड कर दो.